नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग, सगळ्यांना शुभ सकाळ. मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा 2025 ची आपण तयारी करत आहोत. टेट 2025 ची आपण तयारी करत आहोत. थर्ड टेट मध्ये आपल्याला जो अभियोग्यता विषय आहे त्या अभियोग्यता विषयामध्ये इंग्रजी नावाचा जो घटक आहे त्या इंग्रजी घटकाची इंग्रजी विषयाची आपण तयारी करत आहोत. तर इंग्रजी विषयामध्ये आपण ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस हा जो टॉपिक आहे, हे जे प्रकरण आहे ते हाती घेतलेलं आहे. आणि चालू वर्तमान काळाचं आपण पॅसिव्ह वॉइस यादी पाहिलेलं आहे. त्याच्यापूर्वी आपण साध्या वर्तमान काळाचं, साध्या भूतकाळाचं, साध्या भविष्यकाळाचं पॅसिव्ह वॉइस देखील पाहिलं आहे. आताच्या तासिकेमध्ये म्हणजे आजच्या तासिकेमध्ये आपण चालू भूतकाळाचं पॅसिव्ह वॉइस पाहूया. लेट अस सी पॅसिव्ह वॉइस ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स. नाउ वी आर गोइंग टू सी पॅसिव्ह वॉइस ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजेच चालू भूतकाळाचे पॅसिव्ह वॉइस. मित्रांनो, ज्याला चालू भूतकाळ माहित आहे, ज्याला चालू भूतकाळाची रचना माहित आहे, ज्याला चालू भूतकाळ येतो त्यालाच मी चालू भूतकाळाचं पॅसिव्ह वॉइस शिकवू शकतो. पण ज्या विद्यार्थ्याला चालू भूतकाळ येत नाही त्याला चालू भूतकाळ मी शिकवू शकत नाही. म्हणजे सांगायचं काय, तुम्हाला दिलेलं वाक्य पास्ट कंटिन्युअस टेन्सचं आहे हे तुम्हाला माहित असेल तरच तुम्ही त्याचं पॅसिव्ह वॉइस करू शकता. म्हणजे दिलेला काळ कोणता आहे हे कळल्याशिवाय तुम्हाला त्याचं पॅसिव्ह वॉइस येत नाही. जर आपल्याला चालू भूतकाळ जो आहे त्याचा पॅसिव्ह वॉइस यायचा असेल तर आपल्याला चालू भूतकाळाची रचना माहित असणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना चालू भूतकाळाची रचना माहित नाही त्यांना मी इथं चालू भूतकाळाची रचना दाखवतो. आधी इथं कर्ता असतो, कर्त्याच्या लगेच नंतर वॉज किंवा वेअर हे हेल्पिंग वर्ब असतं, सहाय्यकारी क्रियापद असतं. त्याच्या लगेच नंतर इथं क्रियापदाचं चौथं रूप असतं आणि शेवटी जे इथं असतं ते कर्म असतं. तर अशी असते चालू भूतकाळाच्या अशी असते चालू भूतकाळाच्या ऍक्टिव्ह वॉइसची रचना. असं असतं चालू भूतकाळाचं ऍक्टिव्ह वॉइसचं वाक्य. क्रियापदाचं हे जे चौथं रूप आहे हे सांगतं की बाबा रे हा कंटिन्युअस आहे. हे जे फोर्थ फॉर्म ऑफ द वर्ब आहे ते आपल्याला सांगतं की हा कंटिन्युअस आहे. आणि हे बीचं जे भूतकाळी रूप आहे ते सांगतं आपल्याला की हा पास्ट आहे. हे दोघं जण मिळून आपल्याला सांगतात की दिलेल्या वाक्याचा जो टेन्स आहे तो पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. तर अशी रचना असलेली वाक्य आपल्याला परीक्षेला दिली जातात आणि म्हटलं जातं की चेंज वॉइस. मग या वाक्याचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं, पास्ट कंटिन्युअसचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं, तर चला मित्रांनो हेच तर आपल्याला पाहायचं आहे. हाऊ टू ट्रान्सफॉर्म द गिव्हन सेंटेन्स ऑफ ऍक्टिव्ह वॉइस इनटू पॅसिव्ह वॉइस. हाऊ टू ट्रान्सफॉर्म द गिव्हन सेंटेन्स ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स इनटू पॅसिव्ह वॉइस. मित्रांनो, याच्या पॅसिव्ह वॉइसची रचना मी इथं तुम्हाला दाखवतो, तुम्ही लिहून घेऊ शकता. ऍक्टिव्ह वॉइस म्हणून हे वाक्य दिलं जातं, त्याचं पॅसिव्ह वॉइस करा म्हटलं तर पॅसिव्ह वॉइसची रचना अशी असते, आधी कर्म घेतलं जातं. जगातल्या कुठल्याही इंग्रजी वाक्याचं पॅसिव्ह वॉइस करताना दिलेल्या वाक्यातलं ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतात. काय घेतात सुरुवातीला? दिलेल्या वाक्यातलं जे ऑब्जेक्ट आहे ते सुरुवातीला घेतलं जातं. त्यानंतर बीचं इथं भूतकाळी रूप घेतलं जाईल वॉज अथवा वेअर, कर्त्यानुसार, पॅसिव्ह वॉइसच्या कर्त्यानुसार, म्हणजेच या ऑब्जेक्टनुसार. वाक्याच्या अर्थाला कायम ठेवण्यासाठी इथं बेईंग घेतलं जातं. त्यानंतर पॅसिव्ह वॉइस म्हटल्यानंतर तुम्हाला क्रियापदाचं तिसरं रूप माहीतच असलं पाहिजे आणि म्हणून दिलेल्या वाक्यातील क्रियापद तिसरं रूप इथे घेतलं जाईल. आणि शेवटी जे येतं ते बीवाय बाय नंतर कर्ता द्वितीय विभक्तीत. तर अशी रचना असते कुणाची, तर पॅसिव्ह वॉइसची, कुणाच्या, चालू भूतकाळाच्या वाक्याचे. मग अशा रीतीने तुम्हाला या ऍक्टिव्ह वॉइसचं असं पॅसिव्ह वॉइस करायचं. चला हे नियम तुम्ही लिहून घेऊ शकता. आणि यानंतर या आधीच्या परीक्षांमध्ये IBPS ने जे काही प्रश्न दिले होते ऍक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस करण्यासाठी पास्ट कंटिन्युअस टेन्सचे, ते इथं 4-5 प्रश्न मी तुमच्या समोर घेतो आणि त्यांचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं हे पण दाखवतो. तोपर्यंत तुम्ही हे लिहून घेऊ शकता किंवा याची स्क्रीनशॉट घेऊ शकता. चला मित्रांनो, पाहू शकता तुमच्या समोर चालू भूतकाळाची ऍक्टिव्ह वॉइसची वाक्य आहेत. म्हणजे चालू भूतकाळाची वाक्य तुमच्या समोर आहेत, असरेटिव्ह सेंटेन्स आहेत, विधानार्थी वाक्य आहेत. आणि या वाक्यांचं आपल्याला पॅसिव्ह वॉइस करायचं 1 बाय 1. चला मी तुम्हाला या वाक्यांचं पॅसिव्ह वॉइस कसं करतात हे शिकवतो. पहा मित्रांनो, पहिलं वाक्य बघा. जेव्हा तुम्हाला एखाद्या वाक्याचं पॅसिव्ह वॉइस करा असं म्हटलं जातं, तुम्ही अगोदर सगळ्यात आधी त्या वाक्याचा प्रकार पाहून घ्या. व्हॉट टाइप ऑफ सेंटेन्स हॅज बीन गिव्हन टू अस, हे आधी बघा. वी हॅव बीन गिव्हन एन असरेटिव्ह सेंटेन्स. आपल्याला विधानार्थी वाक्य दिलंय. कसं काय? आधी सब्जेक्ट दिलाय, त्यानंतर वर्ब दिलाय. आधी सब्जेक्ट त्यानंतर वर्ब, आधी सब्जेक्ट त्यानंतर वर्ब, अशी रचना असलेली वाक्य नक्कीच असरेटिव्ह सेंटेन्स असतात, स्टेटमेंट असतात. वाक्याचा प्रकार विधानार्थी, स्टेटमेंट, असरेटिव्ह सेंटेन्स. त्यानंतर काय काय दिले पहा. व्हॉट इज गिव्हन, वी हॅव बीन गिव्हन सब्जेक्ट, वी हॅव बीन गिव्हन वर्ब,
अँड वी हॅव बीन गिव्हन एन ऑब्जेक्ट. पहा आपल्याला सब्जेक्ट दिलाय, व्हर्ब दिलाय, ऑब्जेक्ट दिलाय, म्हणजे सगळ्यात बाबी दिल्या ज्यांच्या मदतीने आपण पेशवेज करू शकता. आता वाक्याचा काळ पहा. क्रियापदाचं चौथं रूप सांगतं की हा कंटिन्युअस आहे आणि बीचं भूतकाळी रूप सांगतं की हा पास्ट आहे. क्रियापदाचं चौथं रूप सांगतं की कंटिन्युअस आहे, बीचं भूतकाळी रूप सांगतं की हा पास्ट आहे आणि हे दोघं जण मिळून सांगतात की हा पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. मग डोळ्यासमोर पास्ट कंटिन्युअस टेन्सचे पेशवेची नियम आणा आणि पेशवेज करा. काय नियम आहेत? जगातल्या कुठल्याही इंग्रजी वाक्याचं पेशवेज करताना दिलेल्या वाक्यातील जे ऑब्जेक्ट आहे ते सुरुवातीला घेतात. मग इथला ऑब्जेक्ट कोण आहे? द बॉल हा शब्द ऑब्जेक्ट आहे. मग तो इथं पेशवेच्या वाक्यात सुरुवातीला घ्यायचा. कसं? तर पाहू शकता द बॉल. माफ करा, आधी तो शब्द पहा. हा शब्द कोणता आहे? हॉल हा शब्द आहे, हो की नाही? मग तो हॉल हा जो शब्द आहे इथे घ्या, द हॉल. आता हॉल हा शब्द एकवचनी आहे का अनेकवचनी आहे? तर तो सिंग्युलर आहे, एकवचनी आहे. मग इथं दोन ऑप्शन्स आहेत चालू भूतकाळाचं पेशवेज करताना. एक तर वॉज घ्या, बीचं भूतकाळ रूप, नाही तर वेअर घ्या. म्हणजे कर्त्यानुसार घ्यायचे. इथं द हॉल हा जो कर्ता आहे तो एकवचनी आहे, सिंग्युलर आहे. याच्यानुसार मग वॉजच घ्यावं लागेल आपल्याला. वाक्याच्या अर्थाला कायम ठेवण्यासाठी चालू काळांमध्ये काय केलं जातं? बीइंग हा शब्द केला जातो. त्यानंतर पेशवेचं वाक्य म्हटलं की थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब घ्यावं लागतं आणि डस्ट या शब्दाचं थर्ड फॉर्म आहे डस्टेड. आणि शेवटी जे इथे येतं ते बीवाय बाय नंतर करता येतो द्वितीय विभक्तीत. आणि द मेड हा जो आपला करता आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. मेड या शब्दाची द्वितीय विभक्ती मेडच आहे, कारण का तो नाम आहे. नामाची इंग्रजीमध्ये विभक्ती नसतेच. चला त्यानंतर काय करायचंय? सेकंड जे वाक्य आहे, तर दुसरं जे वाक्य तुम्ही वाचू शकता. दुसरं वाक्य काय? शशी वॉज एन्जॉयिंग द गेम. If you analyze this sentence, if you study this sentence, you come to know that this sentence has subject at the beginning. Immediately after the subject, there is a verb. That's why this sentence is an assertive sentence. या वाक्याच्या सुरुवातीला आधी कर्ता आहे आणि कर्त्याच्या लगेच नंतर क्रियापद आहे. आधी कर्ता नंतर क्रियापद, आधी सब्जेक्ट नंतर वर्ब असलं की वाक्य असरेटिव्ह सेंटेन्स असतं, विधानार्थी असतं. आणि म्हणून हा प्रकार जो आहे तो तुम्हाला कळला असेल की विधानार्थी वाक्याचा प्रकार आहे. काय काय दिलंय पहा. We have been given subject, we have been given verb, and we have been given an object. We have been given all three things which are needed to make peşveş, which are very essential to make peşveş. पेशवेज करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या तिथे दिल्या. त्यांनी सब्जेक्ट दिलाय, वर्ब दिलाय, ऑब्जेक्ट दिलाय. मग काय करायचं? आता थर्ड स्टेप आहे सी द टेन्स ऑफ द गिव्हन सेंटेन्स. वाक्याचा काळ पहा. क्रियापदाचं चौथं रूप आलंय, कंटिन्युअस टेन्स आहे. बीचं भूतकाळी रूप दिलंय, पास्ट टेन्स आहे. दिलेल्या वाक्याचा टेन्स जो आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. डोळ्यासमोर पास्ट कंटिन्युअस टेन्सचे पेशवेची नियमाना करा. पेशवेज कसं करतात? आधी द गेम हा जो ऑब्जेक्ट आहे तो सुरुवातीला घेतात, द गेम. याच्यानुसार बीचं भूतकाळ रूप घेतात वॉज. वाक्याच्या अर्थाला कायम ठेवण्यासाठी ते घेतात बीइंग, द गेम वॉज बीइंग. नंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब तुम्हाला पाहिजे. तुम्हाला दिलेल्या वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाचं मेन वर्बचं फर्स्ट फॉर्म असो, सेकंड फॉर्म असो, थर्ड फॉर्म असो, फोर्थ फॉर्म असो, पेशवेज मध्ये केवळ तुम्हाला थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब लागतं. एन्जॉयचा थर्ड फॉर्म आहे एन्जॉईड. आणि शेवटी काय होतं? शेवटी अर्थातच बीवाय बाय नंतर दिलेल्या वाक्याचा जो सब्जेक्ट आहे तो सेकंड केस मध्ये इथे येईल. दिस इज हाऊ यू कॅन ट्रान्सफॉर्म द गिव्हन सेंटेन्स ऑफ ऍक्टिव्ह वॉइस इनटू पेशवेज. तर अशा रीतीने तुम्ही दिलेल्या वाक्याचं ऍक्टिव्ह वॉइस पेशवेज करू शकता. आता त्यानंतर तिसऱ्या वाक्याकडे या. तिसरं वाक्य काय पहा. ही वॉज इटिंग द लार्ज पिझ्झा. ही वॉज इटिंग द लार्ज पिझ्झा. मित्रांनो हे सगळे प्रश्न जे आहेत आधीच्या पेक्षा विचारलेले आहेत आणि बस जास्त काय अवघड विचारत नाही, सोपे प्रश्न विचारले जातात. ही वॉज इटिंग द लार्ज पिझ्झा याचं पेशवेज करा. आधी ऑब्जेक्ट घ्या. ऑब्जेक्ट कोण आहे? द लार्ज पिझ्झा. हा एकवचनी शब्द आहे. पिझ्झा हा एकवचनी शब्द आहे. याच्यानुसार बीचं भूतकाळ रूप येतं वॉज. वाक्याच्या अर्थाला कायम ठेवण्यासाठी ते घ्यायचं बीइंग. नंतर काय होतं? दिलेल्या वाक्यामध्ये क्रियापदाचं कोणते रूप असो इथं पेशवेचं तिसरं रूप पाहिजे. ईटचं थर्ड फॉर्म कोण आहे? इटन. ईट, एट, इटन. आणि शेवटी बीवाय बाय नंतर जो सब्जेक्ट आहे ही, त्याला तिथं सेकंड केस मध्ये घ्यायचं. हीची सेकंड केस काय आहे? हिम आहे. दिस इज हाऊ यू कॅन ट्रान्सफॉर्म द गिव्हन सेंटेन्स टू पेशवेज. अशा रीतीने तुम्ही दिलेल्या वाक्याचं पेशवेज करू शकता. चला आता चौथ्या क्रमांकाचं वाक्य पाहूया, त्याचं पेशवेज पाहूया. चौथ्या क्रमांकाचं वाक्य काय? द यंग स्टुडंट्स वेअर सिंगिंग द नॅशनल अँथम. तरुण मुलं, तरुण विद्यार्थी राष्ट्रगीत गात होते. मग असं वाक्य याचं पेशवेज करूया. बघा हा सब्जेक्ट आहे द यंग स्टुडंट्स. त्याच्यानंतर वेअर सिंगिंग हे वर्ब आहे. द नॅशनल अँथम हे ऑब्जेक्ट आहे.
या वाक्याचं पेशवेज करण्यासाठी आधी कर्म घ्या. कर्म कोण आहे? द नॅशनल अँथम. अँथम हे कर्म आहे. एकवचनी आहे का अनेकवचनी आहे? एकवचनी आहे. याच्यानुसार बीचं भूतकाळ घ्या वॉज. वाक्याच्या अर्थाला काय ठेवण्यासाठी ती घ्या बीइंग. आता थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब कोण आहे? सिंगचं थर्ड फॉर्म काय? संग. सिंग, सॅंग, संग. हे इरेग्युलर वर्ब आहे. याचं थर्ड फॉर्म येते संग. आणि शेवटी काय होतं? अर्थातच शेवटी आपला जो सब्जेक्ट आहे द यंग स्टुडंट्स हा BY बाय नंतर येईल. बाय द यंग स्टुडंट्स. तर अशा रीतीने तुम्ही या वाक्याचं पेशवेज करू शकता. दिस इज हाऊ यू कॅन ट्रान्सफॉर्म द गिवन सेंटेन्स ऑफ ऍक्टिव्ह वॉइस इनटू पेशवेज. तर अशा रीतीने मित्रांनो चालू भूतकाळाचा पेशवेज होतं. चालू भूतकाळाची 4 वाक्य पूर्वीच्या परीक्षांमध्ये IBPS द्वारे विचारली गेलेली 4 वाक्य आहेत. या वाक्यांचं पेशवेज कसं करतात मी तुम्हाला दाखवलंय. तुम्ही पाहू शकता. हे लिहून घ्या किंवा याची एक स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर मित्रांनो अशा रीतीनं चालू भूतकाळाचं पेशवेज संपलं. यानंतरच्या तासिकेमध्ये आपण चालू भविष्यकाळाचं पेशवेज पाहणार आहोत. लेट अस सी पेशवेज ऑफ फ्युचर कंटिन्युअस टेन्स. पण कधी? पुढच्या तासिकेमध्ये. याच्या आता तुम्ही काय करा या तासिकेमध्ये हे सगळं लिहून घ्या आणि हे लिहून घेतल्याच्या नंतर आपण काय करूया इथं थांबूया. मित्रांनो चालू भूतकाळाचं पेशवेज इथं संपलंय. चालू वर्तमान काळाचं पेशवेज याच्या आधीच्या तासिकेमध्ये संपलंय. तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस शिवाय इंग्रजी व्याकरण जमत नाही. बरोबर. तर मी इथं थांबतो. धन्यवाद. थँक्यू.